नक्की पॉलिटिशियनचे ते हंडे आहेत का मंडळांचे आहेत तेच कळत नाही. बघू. जय जय शिवराय जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशी. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सरपंच करा तुम्हाला या रस्त्याचं काम करून देतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही म्हणशान भाऊ पेट्रोल टाकलंय एवढ्या संध्याकाळी चाललंय कुठं, रस्ता पण काय म्हणतात रेग्युलर रस्ता दिसत नाही काय नाही. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आज दहीहंडी आहे. तर नाही का चाललोय आता मनसरला. आणि काल कृष्ण जन्माष्टमी होती तर त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जाऊ दे आता काल होते. काल तर मी काय ब्लॉग केला नाही कारण की आता जर यायचं ना तर काहीतरी कॉन्टेंट घेऊन यायचं, उगाच फालतूगिरी नाही करायची, बाकी काही विषय नाही. मी आत्ता आहे ना थांबवर का दादा हां तर असं असं साईडला ठेवलं ना दादा मग कळल. मी आत्ता चाललोय मनसरला. आता विघ्ना गेलाय मग विघ्ना थांबणार आहे तिथं पण मी जाऊन लगेच येणार आहे. आणि उद्या आपल्या नारायणगावमध्ये जुन्नर तालुक्यातली सगळ्यात मोठी दहीहंडी आहे. 2,51,000 विचार करू शकता तुम्ही. आणि आपले गुलाबी साडी फेम अभिनेत्री ते पण येणार आहेत. आता त्यांचं नावसुद्धा मला आता लक्षात येत नाही, म्हणजे असं नाही बरं का की मी हे दाखवतो किंवा काय, खरंच त्यांचं नाव आठवत नाही मला आता. आणि मग मी आता जातो. मग आपण आहे ना डायरेक्ट थोडी गाडी साईडला घेऊ. आपण आहे ना डायरेक्ट आता मनसरला जाऊन भेटू. मग आता मी जातो नाही का. आता संध्याकाळी काही सिनेमॅटिकचा विषय नाही, ते बघू दहीहंडी एन्जॉय करा. मनसरची दहीहंडी पण चांगली मोठी असती. आणि आहे विघ्नाला फोन केला की आहे चाललंय त्यामुळेच मग म्हटलं चला येतो कॉन्टेंटसाठी. आता काही विषय ना होई बाय. आता मग डायरेक्ट मनसरमध्ये गेल्यावर भेटू आपण. आपण कुठं चाललोय आणि पावसाने आपल्याला धागा दिला नाही असं होईल का. तर निघालोय आणि पाऊस यायला लागलाय, काही विषय नाही, ते पण सहन करू. शेवटी जायचं म्हटल्यावरती काय आहे नाही का. आलोय मी इथं 2-4 जणांचे दहीहंडे आहेत. नक्की पॉलिटिशियनचे दहीहंडे आहेत का मंडळांचे आहेत तेच कळत नाही. बघू. जिल्हा परिषदेच्या सभेच्या जय जय श्रीराम. ज्यांनी या बैलगाडा शर्यत एक मिनिट मंडळी असं म्हणतात की गाभाऱ्यात देवाला आणि त्याचं दर्शन घेतलं असं कधी झालंच नाही. व्यासपीठावरती बैलगाड्याचं गाणं लागलं. हॅलो
आलोय. बरेच काही अंडे आहेत आणि लय प्रकारच्या हिरोईन येणार आहे, पण आम्ही एकाला ओळखत नाही, काही विषय नाही. तिथं पण येणार आहे, इथली बारीक आहे पण तिकडची मोठी आहे, मग बघू. झाले सगळं इथलं, म्हणजे ते दही अंडी फोडलेलं तुम्हाला दाखवलं नाही. आम्ही तिकडे गेलो होतो, कारण की काय नाव म्हटलं विघ्न त्याचं, त्या हिरोईनचं? गायत्री. हां गायत्री. ते आले होते ना, मग तेव्हा ते येणार होते तिथं विघ्नेच्या काय म्हणतात दीदीचं दुकान आहे ना, मिस ब्रँड म्हणून, तिथं येणार होते. म्हणून मग आम्ही तिथं गेलो होतो. पण आता इकडे दही अंडी वगैरे म्हणजे झालं फोडून कार्यक्रम. आता बघ तू चाललोय नारेंगावला, नाही का, बघू काय होतंय. पण तसं मी तुम्हाला मागाशी दाखवलंय, व्यवस्थित होतं. उद्या नारेंगावमध्ये वेगळीच मजा येणार आहे, कारण की नारेंगावमध्ये धिंगाणा होणार आहे. आत्ताच सुरुवात झाली आहे, म्हणजे थोडी तयारीला. मग बघू काय होतंय. आता जातो आम्ही. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. आपला आजचा ब्लॉग लय बारीक आहे, पण भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. बघू काय होतंय, नाही का. ऑन द स्पॉट काही पण ट्विस्ट येऊ शकतो. तिथे आहे गाडी आपली. तर मित्रांनो, मी विघ्नेशला रवी किरणला सोडलंय, आणि तुम्ही म्हणशाल मी त्याला तिथे सोडलंय का काय, तर त्याला ते सोडलंय. ती काय मालिकेचं नाव सांगितलं लक्षातच राहत नाही, मेमरी कमी झाली माझी फार. तर त्यातली ती अभिनेत्री गायत्री, काय नाव सांगितलं ते मी, म्हणजे बघा मी असं मुद्दामून वगैरे काही करत नाही ना, तुम्हाला वाटत असेल की फालतू शॉप करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी मी असं बोलतोय, तर असं काही नाही. तर खरंच मला म्हणजे नाही का नावच माहीत नाही मुळात, म्हणजे की मी म्हणजे नाही का हे, पण अभिनेत्री सांगितलं. मग तुम्ही म्हणशाल मग अभिनेत्री एवढी मोठी आले, मग भेटून जायला पाहिजे काय नाही, सगळं बरोबर आहे. मला खूप उशीर झाला आहे, मला नारेंगावला जायचं आहे, सकाळी कॉलेजला पण जायचं आहे, आणि पाऊस पण येतोय. परत जर जोरात पाऊस आला ना, तुम्हाला माहिती आहे की पाऊस किती ओबेस्ट आहे माझ्यापासून, जे काय असेल ते त्यामुळं मला रिस्क नाही घ्यायची. म्हटलं जातो, मला उशीर झाला आहे, आणि आहेत माझ्या मनात पण काही 2-4 गोष्टी, त्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय मी आता शांत नाही बसणार. इकडे आल्यानंतर मी अजून मोटिवेट झालो त्या गोष्टी करायला, आणि लवकरच तुमचा भाऊ ते अचीव्ह करेल. तर मी आता जातो नारेंगावला, मुळात म्हणजे मला उशीर पण झाला नाही, तर मी थांबलो असतो. आजचा व्लॉग पण मी इथं सेंड करतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. आता ती आपली मुवमेंट आपले हे पण नाही करू शकत मी, राहू द्या हातात, जाऊ द्या आता काय नाही, चला राम राम.